श्री स्वामी समर्थ. कठीण काळात स्वामी समर्थांचे शक्तिशाली 3 मंत्र. हे मंत्र कोणत्याही परिस्थितीत, जी कठीण परिस्थिती आहे, आर्थिक असो, आरोग्याची असो, मानसिक ताण असो, खूप मोठं संकट असो, मनाला धीर, शांती आणि सामर्थ्य देतात. जेव्हा आपण हे मंत्र करतो, जेव्हा आपण जप करतो, तेव्हा श्रद्धेने, एकाग्रतेने आणि निस्वार्थ भावनाने आपल्याला करायचं आहे. सामर्थ्य आपल्याला मिळतं, पण तेव्हाच मिळतं जेव्हा आपण स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करू. पहिले जप करण्याच्या आधी आपल्याला मंत्र सिद्ध करायचा आहे. आता मंत्र सिद्ध म्हणजे काय? मंत्र कसा सिद्ध होईल? कारण की जो पण मंत्र सिद्ध नाही होणार, त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत नाही. जपात सिद्धी अधिकस्य अधिकम फलम, एक साधे सब सधे, सब साधे सब जाय. अर्थात आपल्याला हा मंत्र सिद्ध करायचा असेल, एकच स्थान हवं, निश्चित जप संख्या हवी, एकच देवता हवा, एकच मंत्र हवा, एकच वेळ हवी आणि एकच आसन हवं. म्हणजे रोज वेगळं वेगळ्या आसनावर नाही. जेव्हा आपण सुरुवात केली आहे संकल्प घेऊन पूजेची, तेव्हा आपल्याला एकच आसन आणि निश्चित मंत्र संख्या, 11 माळी तर 11, 3 माळी तर 3, जे पण तुम्ही निश्चित कराले ती संख्या निश्चित हवी. तेव्हाच हे मंत्र सिद्ध होतील. आता मंत्राची सुरुवात करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, तर त्याआधी आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. म्हणजे गणपतीला आव्हान करायचं आहे, गणपतीला बोलवायचं आहे. त्यानंतर आपण आपली जी कुळदेवी आहे, त्या देवीची प्रार्थना आपल्याला करायचीच आहे. त्यानंतर आपल्याला 1 माळ ओम नमः शिवायची करून मंत्र सिद्ध होण्याकरता प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर संकल्पपूर्वक स्वामी समर्थांच्या मंत्रांची आपल्याला सुरुवात करायची आहे. खूप मोठं संकट असेल, मार्ग दिसत नसेल, भीती वाटत असेल, तर हा मंत्र 108 वेळा नुसत्या 2 लाईनी म्हणायच्या आहेत आणि स्वामींच्या डोळ्यात बघून प्रार्थना आपल्याला करायची आहे. जर खूप मोठं संकट आहे आणि जेव्हा स्वामींच्या डोळ्यात बघाले, तर हे लक्षात ठेवा, त्यांच्या डोळ्यामध्ये बघताना हे पहा की स्वामी आपल्याकडे पाहत आहे. हा विश्वास घेऊन आपल्याला श्रद्धेने यात फक्त 2 लाईनी म्हणायच्या आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या 2 लाईन्यांचाच आपल्याला 108 वेळा माळा करायची आहे. हा मंत्र सिद्ध करा आणि मोठ्या संकटातून तुम्हाला सुटका नक्कीच मिळेल. तुम्हाला स्वतःला दिसून येईल की मला मार्ग दिसून राहिलाय. दुसरा जो मंत्र आहे, सरळ आणि दुःखातून मुक्ती दिलवणारा आहे. स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करणारा आणि संकटात मार्ग दाखवणारा हा मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्ही निश्चित करा. किती संख्या तुम्ही करू शकता, किती माळी जप करू शकता, हे तुम्हाला निश्चितता करायची आहे. दुसरा जो मंत्र आहे, हरिओम श्री स्वामी समर्थ. हरिओम श्री स्वामी समर्थ. हरिओम श्री स्वामी समर्थ. याच्या 11 माळी करा. तुम्हाला नक्कीच मार्ग दिसेल, दुःखाचा नाश होऊन जाईल. हरिओमच्या उच्चारण केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि शांतता मिळते. श्री स्वामी समर्थ, कठीण प्रसंगातून मुक्ती मिळेल आणि संकटाचा नाश होतो फक्त या मंत्राने. हरिओम दुःखाचा नाश आणि श्री स्वामी समर्थ, कठीण प्रसंगातून मुक्ती मिळेल. हा मंत्र खूप जास्त शक्तिशाली आहे. तिसरा मंत्र जो आहे, जो तुमची कठीण परिस्थिती असेल आणि विश्वासाने हा मंत्र सुद्धा जपा, तुम्हाला नक्कीच दिशा मार्ग मिळेल. जी पण तुमची समस्या आहे, संकट असेल कठीण परिस्थितीमध्ये. तिसरा मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. याच्या 21 माळा करायच्या आहे. हा मंत्र केव्हा करायचा आहे? जेव्हा तुम्हाला
बिलकुल नकारात्मकता वाटतेय की आता काहीच नाही, कुठच्याही दिशेने तुम्हाला सकारात्मकता दिसतच नाहीये. बिलकुल सगळ्या दुरून तुम्हाला वाटतं की सगळ्या दुरून नकारात्मकता समोर येऊन उभी आहे. तेव्हा हा तिसरा मंत्र तुम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये नक्कीच करू शकता. आणि निश्चित माना, प्रत्येक वेळेस एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही मंत्र करा, कोणताही, फक्त हे मनातलं जे वातावरण आहे, शांतता, आणि घरातलं वातावरण ती पण शांतता, मन शांत आणि घराचं वातावरण शांत, तेव्हाच तुम्हाला हे मंत्र फलश्रुती देतील. त्याच्याशिवाय फलश्रुती मिळणार नाही, कारण की जो पण आपण स्वामींच्या आश्रय जाणार नाही, फक्त मंदिरात बसायचं, मंत्र म्हणायचं, आपला देह तिथे आहे पण मन दुसरीकडे फिरून राहिलंय, तर या कोणत्याही मंत्राचा असर तुम्हाला दिसणार नाहीये. तुम्ही हे मंत्र तेव्हा सिद्ध कराल जेव्हा मनाने आणि देहाने तिथे असाल, कारण की आत्मा आपली अजर अमर आहे, पण आपली जी देह आहे ते अजर अमर नाही आहे. म्हणून देहाला पण स्थिर ठेवायचं आहे, आपल्या मनाला सुद्धा स्थिर ठेवायचं आहे, आणि स्थिर ठेवून जे पण मंत्र म्हणताय त्या मंत्रांप्रती श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि माझं कार्य झालं हे मनामध्ये ठेवूनच आपल्याला या मंत्रोच्चार करायचे आहे. हे शक्तिशाली मंत्र आपण एकदा नक्कीच करून पहा. जर तुमच्या काही कठीण काळ तुमच्यावर सुरू असेल, आणि विश्वास ठेवा, या मंत्रांचं फळ मिळेल, मला मिळालं, तुम्हाला सुद्धा मिळेल. माझे किती कार्य झाले, तर नक्कीच आपले सर्व कार्य हो, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. आणि तुमच्या कठीण काळामध्ये सतत स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहे हा विश्वास ठेवा, आणि स्वामीचरणी ही प्रार्थना की तुमच्या जीवनात जे संकट आहे ते लवकर दूर हो. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.